नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बेकरी स्टाईल दिसणारा नवीन केक बनवायला शिकणाऱ्यांसाठी खूप सोपी डिझाईन असलेला आणि अगदी छान रोज गुलकंद फ्लेवरचा केक आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्समध्ये रोज इमल्शन घालून केक बेक केलेला आहे. केक कसा बेक करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता केक पूर्ण थंड झाल्यानंतर मी इथं केक 3 भागामध्ये कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार इथं केक आपला बेक झालेला आहे आणि कटही करून घेतलेला आहे. इथे मी 200 ग्रॅम क्रीम फेटून घेतलेली आहे. त्यातली मी डिझाईन काढण्यासाठी 1 वाटी क्रीम काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. केक बोर्डवरती साफ करून त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती केक बेस ठेवून त्यावरून आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रीम लावायची आहे. बघा या पद्धतीने मी इथं क्रीम लावून घेतलेली आहे. आता क्रीम लावून झाल्यानंतर त्याच्यावरती 1 चमचा मी रोज सिरप वरती लावून घेतलेला आहे आणि त्यावरती गुलकंद लावून घेणार आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं गुलकंद इथे लावू शकता, ते फक्त फ्रेश असायला हवं. गुलकंद लावून झाल्यानंतर मी वरून पुढचा केकचा लेयर ठेवलेला आहे. त्यावरतीही मी शुगर सिरप घातला आहे. तर यावर पुन्हा क्रीम लावून पुन्हा 1 चमचा मी इथं रोज सिरप लावलेला आहे आणि आता यावरतीही भरपूर असं गुलकंद ठेवून घेत आहे. बघा इथं गुलकंद माझं केकवरती सगळीकडे ठेवून झाल्यानंतर तिसरा केकचा लेयर ठेवून घेत आहे आणि ह्या केकच्या लेअरवरती आपल्याला वरतीच रोज सिरप लावून घ्यायचा आहे. कारण वरती जर आपण लावलं तर केकला फिनिशिंग येताना तो कलर वरती येतो. यासाठी बेसवरतीच आपल्याला इथं रोज सिरप लावून घ्यायचं आहे. केकला क्रम कोट करून घ्यायचा आहे. केकला थोडीशी क्रीम लावून व्यवस्थित असा केक क्रम कोट करून एक 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नवीन शिकणाऱ्यांना केकला फिनिशिंग देणं सोपं जातं. 10 ते 15 मिनटानंतर केक मी फ्रीजमध्ये काढलेला आहे. राहिलेल्या क्रीममध्ये मी 2 ते 3 थेंब रेड जेल कलर घातलेला आहे आणि क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून क्रीम आता केकला सगळीकडे लावून फिनिशिंग करून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा या पद्धतीने केकला मी सगळीकडे क्रीम लावून घेतलेले आहे. स्क्रॅपरच्या साहाय्याने व्यवस्थित असं सगळीकडे क्रीम मी लावून घेत आहे आणि फिरवून घेत आहे स्क्रॅपर. आणि प्रत्येक वेळेस स्क्रॅपर आपल्याला साफ करूनच केकवरती फिरवायचं आहे, म्हणजे अगदी छान असं फिनिशिंग येतं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं केकला फिनिशिंग इथं आलेलं आहे. आता वरती हे कोंबचा स्क्रॅपरने आपण एक डिझाईन काढून घेणार आहे. मध्यभागी असा कोंब पकडून अगदी सहज फक्त गोल फिरवायचा. मस्त अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता यावरती मी सिल्वर कलर स्प्रे करत आहे. बघा सिल्वर कलरमुळं केकला अगदी छान चकाकी आलेली आहे. पायपिंग बॅगमध्ये मी स्टार नोझल घातलेला आहे. एका साईडला लाल कलरचा एक थेंब सोडला आणि त्यामध्ये व्हाईट क्रीम भरून बघा इथं पायपिंग बॅग तयार करून घेतली आणि त्याने अगदी सहज मस्त अशी आपल्या केकला सहज सोपी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आणि इथे मी चॉकलेटचे टॉपर तयार करून ठेवलेले आहेत, ते लावून घेत आहे. बघा इथं मस्त असे टॉपर मी केकवरती लावून घेतलेला आहे. खूप सोपी आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सहज मस्त अशी केक डिझाईन आपली इथं तयार झालेली आहे. केक बनवून तयार झालेला आहे. बघा अगदी छान बेकरी स्टाईल केक आपला इथं तयार झालेला आहे. अशा पद्धतीने केक तुम्ही नक्की करून पहा. बनवायला केक खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट होतो आणि दिसतोही बेकरी स्टाईल. फ्लेवरही खूप छान आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.